भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाचा विकासात्मक धोरणांचा पुरेपूर फायदा पाली नगरपंचायतीच्या सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी नगराध्यक्ष पराग मेहता आणि सहकारी जोमाने काम करतील असा विश्वास आहे। केंद्र आणि राज्याच्या व्यक्तिगत आणि सामूहिक लाभांच्या योजना तळागाळातील लाभार्थी घटकाला मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली। रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता यांनी विजय मिळवलाय। त्यांना 15 पैकी 9 मते मिळाली, तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार कल्याणी दबके यांना 5 मते मिळाली। 1 मत तटस्थ राहिले। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले। पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत। सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत, आरिफ सारखा सहकारी आहे, अजून आमचा ठोंबरे आहे, सावंत आहे, ही सगळी मंडळी आणि याच्याही पेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्या पाठी मार्गदर्शन करण्याकरता आहेत। अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहेत त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत, त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा। मी खासदार म्हणून आहे, माननीय तटकरे साहेब या ठिकाणी आहेत, महायुतीचं, भारतीय जनता पक्षाचं, राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे। त्याचा पुरेपूर फायदा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा, माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाचा, माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीने निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री आहे। ज्या व्यक्तिगत कामांची आवश्यकता या भारतीय जनतेला आहे आणि म्हणून अनेक नाना विविध योजना व्यक्तिगत लाभाच्या आणि सामूहिक लाभाच्या ज्या माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना या मतदारसंघामध्ये उपयोगात आणाव्यात अशी आमची इच्छा आहे। परंतु आज मिळालेलं पद हे चांगल्या पद्धतीने लोकांच्या कसं मार्गी लागेल याची आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी काळजी घेऊयात। मनापासून इथे एकाचे आभार या ठिकाणी मानणार नाही, पुढाऱ्यांचे आभार काय मानत नाही, कारण आम्हा पुढाऱ्यांचं ते काम आहे। पण काही मंडळींनी अगदी आमच्या नरेश खाडेनं सुद्धा काल दिवसभर अगदी म्हणजे एकाचं नाव घेतलं म्हणून दुसऱ्याला काय असं काही नको काय वाटायला, पण त्याच्यासारख्या अनेकांनी या ठिकाणी मनापासून प्रयत्न या ठिकाणी केले। आलाबाई तुमचं या ठिकाणी नाव घेणं, एकाचं नाव घेणं म्हणजे 10 जणांची नावं घेतल्यासारखी होतात। त्यामुळे ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या चांगला नगराध्यक्ष देण्याची या ठिकाणी भूमिका पार पाडली त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना चांगला नगराध्यक्ष होण्याची जबाबदारी मात्र भविष्याच्या काळामध्ये परागनं पार पाडावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि अपेक्षा देऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो। ही जी मंडळी खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती झालेली आहे। आमचे जिल्हाध्यक्ष खासदार सन्माननीय धैर्यशील पाटील यांच्या कल्पकतेतून हा विजय आम्ही प्राप्त केलेला आहे। तसं पाहिलं तर आम्हाला आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनी 5 त्यांच्याकडे नगराध्यक्ष असून देखील आम्ही आणि आमचे 4 असून देखील आम्हाला पाठिंबा देण्याचं मित्रपक्षांनी मोठेपणा दाखवला आणि मूळ प्रवाहातला पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि पराग मेहतासारखा एक चांगला दृष्टिकोन असलेला तरुण आणि ज्याच्याकडे कल्पकता आहे, सर्वसमावेशक धोरण आहे आणि एक अजातशत्रू असा एक नगरसेवक आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज बसवण्यास यशस्वी ठरलो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।